सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18वा. भावार्थ. संपूर्ण 18 अध्यायात प्रतिपादिलेल्या विषयांचा विचार करणारा, अर्थात संपूर्ण गीतेचे सारभूत तात्पर्य सांगणारा, हे सर्व गीताशास्त्राचा उपसंहार करणारा हा अध्याय आहे. त्यामुळे कर्म, उपासना म्हणजेच भक्ती आणि ज्ञान यांच्या दुसऱ्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत केलेल्या महत्त्वपूर्ण सिद्धांत विवेचनाची उजळणी करून व त्यांचा सारांश, त्यातील रहस्य किंवा तात्पर्य या अध्यायात आले आहे. याशिवाय पहिले जवळजवळ 45 श्लोक कर्मयोगासंबंधी असून त्यात त्याग, ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती व सुख यांचे सात्विक, राजस, तामस असे त्रिविध प्रकार सांगितले आहेत. कर्मोत्पत्तीचे 5 कारणे, संपूर्ण कर्मयोगाचा विचार असेही मार्मिक विषय यात चर्चिले आहेत. अर्थात निष्काम कर्म, निष्काम भक्ती ही अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानासच उपकारक आहेत असे सांगून नंतर जीव ब्रह्माख्य ज्ञानाने म्हणजे सोहम, तोच मी आहे, या बोधाने परमेश्वराशी अनन्य होणे म्हणजेच वेगळे न राहणे, अर्थात आपण वेगळे न राहता ईश्वराचे एकत्व जाणणे, याचेच नाव परमेश्वर शरणागती आहे असे प्रतिपादन केले आहे. नंतर अर्जुनाला ब्रह्मात्मैक्य बोध झाला आहे की नाही हे स्पष्ट शब्दात विचारून मला दृढ ब्रह्मात्मैक्य बोध झाला अशी अर्जुनाची पक्की पावती मिळाल्यावर गीताशास्त्र अध्ययनाचे अधिकारी व संप्रदाय सांगून गीताध्ययनाचे परमयोजन मुख्य फलही सांगितले आहे. थोडक्यात व आटोपत्या शब्दात सांगायचे म्हणजे हा 18वा अध्याय कलशाध्याय म्हणजे हे एकाध्याय गीताच आहे असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते प्रथम श्री गुरूंचे अपूर्व सुंदर संस्कृत प्रचूर शब्दात व निरुपम वर्णन करतात. हे देवा, आपल्या यथार्थ स्वरूपाचे यथार्थ वर्णन शब्दद्वारा करता येणे शक्य नाही. ज्या विशेषणांनी तुझी स्तुती करावी, जे जे दृश्य स्वरूप आहे ते आपले स्वरूप नव्हे हे मी जाणतो. तू आई आहेस, तू बाप आहेस अशी व्यवहारातील उपमा द्यावी, पण तसे वर्णनही निरुपाधिक स्वरूपदृष्ट्या संभवत नाही. सारांश, तुझ्या खऱ्या स्वरूपाची स्तुती करण्यासाठी लागणारी विशेषणे साऱ्या विश्वात शोधूनही सापडत नाहीत, कारण आपण मौना वाचून दुसरे लेणे अंगावर घातलेच नाही. किंबहुना काही न बोलणे ही स्तुती, काही न करणे ही पूजा, सत्सामान्य स्वरूपात सोडून सोपाधिक असे काही न होणे ही खरी तुझी जवळीक आहे. पण आपण माझ्या मीपणाचा नाश करून स्तुतीमिशेची पिसे बांधिले वाचे म्हणून मी केलेली स्तुती हा अपराध आहे. पण तो माऊली उपासाय तो माझा मुख्य हेतू हा की माझ्या व्याख्यानावर आपला संमतीदर्शक शिक्कामोर्तब झाला की माझे हे बोलणे सज्जनांच्या सभेतही सहजच पसंत पडेल. श्री गुरु निवृत्तीनाथांची आज्ञा मिळाल्यावर श्री ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्यायाची महती सांगतात. श्री व्यास महर्षी हे मोठे कुशल शिल्पकार असल्यामुळे त्यांनी वेदरूपी रत्नांच्या पर्वतावरील उपनिषदार्थ रूपी पठार भूमी खणून त्यातून उत्तम रत्ने काढून गीता मंदिर तयार केले. त्यात हा 18वा अध्याय म्हणजे त्या गीतारत्न मंदिराचा अर्थरूपी चिंतामणीचा कळस आहे व त्याच्या दर्शनाने सर्व गीता दर्शनाचे श्रेय लाभते. लोकातही अशी रूढ आहे की देवळाच्या कळसाचे दुरून दर्शन झाले म्हणजे त्या देवालयातील देवतेचे दर्शन घेतल्याचे श्रेय मिळते. त्याप्रमाणे या एकाध्यायी गीतारूपी 18व्या अध्यायाचे अध्ययनाने संपूर्ण गीताध्ययन केल्याचे श्रेय मिळते. हा अध्याय गीतारत्न मंदिराचे काम संपूर्ण झाले असे स्पष्ट सांगतो. कुणी या श्रीहरीच्या गीता मंदिरास गीता पठणाच्या आवर्तनाच्या रूपाने बाहेरून प्रदक्षिणा करतात, तर कुणी गीता मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात. ते सर्व निजबोधाने श्रीहरीला आत्मतत्वाने उराउरी म्हणजे तात्काळ प्रत्यक्ष भेटतात व या गीतेच्या पठणाने, श्रवणाने, अर्थज्ञानाने एकमेव श्रीहरीचीच प्राप्ती होते. कारण गीतेतील 700 श्लोक संख्या व 18 ही अध्याय संख्या आहे. म्हणून श्लोक व अध्याय हे दिसण्यात जरी निरनिराळे दिसतात तरी गीतेतील सर्व श्लोकांचे व सर्व अध्यायांचे प्रमेय महासिद्धांत एकच आहे. तो म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर एकमेव द्वितीय श्रीहरीच होय. भगवंताने मागील 17व्या अध्यायाची शेवटी अशी सांगितले की ब्रह्मनामाविषयी श्रद्धा सोडून जितकी कर्मे करावीत ती मोक्षास कारणीभूत न होता व्यर्थ होतात. कदाचित त्या कर्मात काही व्यंग राहिले तर मात्र अधोगती लाभते. ते कर्म चुकून अव्यंग व सांगोपांग होऊन कर्मकर्त्यास ज्ञानाधिकार प्राप्त करून देणारे हे असे अभावानेच घडते. अशा कर्मामध्ये एक ना अनेक अडचणी आहेत.
त्यामुळे कर्मठाला मोक्षप्राप्ती घडणे जवळजवळ अशक्य आहे. तेव्हा कर्मपाश कर्मदारिद्र्य नाहीसे होऊन ज्यामुळे कर्मबोधाचे मुळी भय होणार नाही व आत्मज्ञानही स्वाधीन होईल, हे जे ज्ञानाचे आव्हान मंत्र आहेत, जे ज्ञानाला आकर्षण करणारे सूत्रतंतू आहेत, ते म्हणजे त्याग आणि संन्यास हे होत. म्हणून या दोन्हीचे स्वरूप जाणून घ्यावे. अर्जुनाने देवास प्रार्थनापूर्वक प्रश्न केला तेव्हा प्रश्नाला उत्तर देण्याकरता म्हणून श्रीकृष्णाने जे भाषण केले त्यात हा 18वा अध्याय प्रकट झाला आहे. असा जन्मजनक भावाने मागील अध्यायातून हा अध्याय उत्पन्न झाला आहे. वास्तविक पाहता अर्जुनाची तत्त्वज्ञानाविषयी यथार्थ दृढ निश्चय झाला होता, पण संवाद जर थांबला तर संवाद निमित्ताने ब्रह्मवस्तूच्या आनंदाभिव्यक्तीत खंड पडेल. मग त्या सुखास लाचावलेल्या अर्जुनाचे देवाचे स्तब्ध बसणे कसे सहन होईल? म्हणून त्याग व संन्यास या 2 शब्दाच्या अर्थातील भेद पुसण्याचे निमित्त करून अर्जुनाने देवास गीतारूपी वस्त्र पुन्हा उलगडायस लावले. यावर देव म्हणाले, त्याग व संन्यास या 2 शब्दांनी एक त्यागच प्रतिपादन केला आहे हे खरे, तरी पण त्यात किंचित सूक्ष्म भेद तो असा की अजिबात कर्म न करता ते टाकणे आणि कर्म अनुष्ठान करावायचे पण त्याचे फल मात्र टाकावायचे. आता कोणते कर्म करावायचे व कोण्या कर्माचे ते कर्म फल मात्र टाकावायचे हे सांगतो ऐक. स्नान संध्या वंदनाधिक नित्यकर्मे व श्राद्धाधिक नैमित्तिक कर्मे ही करणे नितांत आवश्यक आहे, पण त्याचे फल मात्र स्वीकारू नये व काम्यकर्मे अजिबात करू नयेत असा शास्त्रनिर्णय आहे. काम्यकर्मे म्हणजे ज्या कामना एकमूळ असते त्याप्रमाणे मनात फलकामना ठेवून केली जाणारी काम्यकर्मे मनात फलकामना व न करता चुकूनही घडली तरी त्याची फळ कर्मकर्त्यास भोगावी लागतात. ज्या काम्यकर्मात अश्वमेध यज्ञ, अग्निहोत्रादी इष्टकर्मे व वापीकूप व बाग बगीचे इत्यादी पूर्तकर्मे यांचा अंतर्भाव होतो, त्या काम्यकर्मात फल देण्याचे अंगभूत शक्ती आहे. त्यामुळेच इच्छा नसता चुकून जरी काम्यकर्मे घडले तरी कर्मकर्त्यास त्याच्या फळाची इच्छा असो अगर फलेच्छा नसो, ती काम्यकर्माची अंगभूत शक्ती फल भोगाव्यास लावते. गुळ आहे तो गोड आहे असे न जाणता तो तोंडात घातला असता तो जसा आपल्या गोडीचाच अनुभव देतो, किंवा अग्नीत दाह करण्याची अंगभूत शक्ती आहे हे न जाणता अग्नीस राखुंडी आहे असे समजून जरी अग्नीवर पाय दिला तरी तो जसा पोळतोच, जलाचे ठिकाणी ओले करण्याची शक्ती आहे याचा सर्वांस अनुभव आहे, त्याप्रमाणे काम्यकर्मातही एक सामर्थ्य अति स्वाभाविक की जे कर्मकर्त्यास आपले फळ बांधून भोगाव्यास लावते. एवढ्याच करिता मुमुक्षुने ही काम्यकर्मे कौतुकाने चुकूनही करू नयेत. किंबहुना अशी काम्यकर्मे विषयाप्रमाणे मारक मानून सर्वथैव म्हणजे फलेच्छेसह निपटून त्याग करावा. त्या त्यागास अंतरंग सर्वद्रष्टे लोक संन्यास असे म्हणतात. या प्रकारे करून काम्यकर्मे करू नयेत, तशी निषिद्ध कर्मेही मुळीच करू नयेत. नित्यनैमित्तिक कर्मे ही अवश्य अनुष्ठेय आहेत, म्हणून शास्त्रमर्यादा न ओलांडता लक्षपूर्वक नित्यनैमित्तिक कर्मे करावीत. त्या नित्यनैमित्तिक कर्मासही फल आहेत, पण त्या फलाचा त्याग करणे जरूर आहे. या कर्मफल त्यागासच जाणते त्याग म्हणतात. याप्रमाणे त्याग व संन्यास अनुष्ठिले असता कोणत्या कर्माचा त्याग करावायचा याची हातोटी कळली पाहिजे. पण याची यथार्थ जाणीव नसताना केवळ अनुमानानेच काहीतरी त्याग केला तर तो त्याग तर होत नाहीच, पण कर्मबंधनातून सुटण्याऐवजी तसा त्याग करणारा अधिकच गुंताड्यात पडतो. कित्येकास कर्माभिलाष टाकणे अशक्य वाटते, म्हणून ते कर्मास बंधक म्हणून ती कर्मेच टाकावीत असे म्हणतात. तर कित्येक लोक म्हणतात की यज्ञ यागादी कर्मेच आवश्यक करावीत, कारण याविना चित्तशोधक असे दुसरे साधन नाही. वास्तविक असे करावे. नित्यनैमित्तिक कर्मे न टाकता शास्त्राज्ञाप्रमाणे यथासांग करावीत व तीही कर्तृत्वाचा मद व फलास्वाद टाकून करावीत. त्या कर्माविषयी उदासीन न होता आपल्या अधिकारानुरूपी यज्ञ, दान, तपादी कर्मे अधिक दक्षतेने आचरावीत. म्हणजे चित्तातील रज तमही नाहीसे होतात. मल निवृत्तीपूर्वक सत्वशुद्धी म्हणजे आत्मज्ञानास योग्य अशी अंतःकरण शुद्धी होते. एवढ्याकरिता आरंभीच फल आशा सोडून निरहंकारतेने कर्माचा आरंभ करावा. जो संसार बंधाने शिनला आहे व जो त्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत आहे त्याने माझ्याखेरीज आनन की जे कर्माचे बंधन कर्म करण्याच्या विशिष्ट हातवटीने कर्मे करून कर्मानेच नाहीसे करावे. पण हे
वर्म न जाणता आपणास प्राप्त असलेल्या उचित विहित कर्माचाच त्याग केला तर तो तामस त्याग होईल आणि त्या तामस त्यागाचा तुला विटाळ होईल. पण तू चुकूनही त्यास विटाळ होऊ देऊ नकोस, कारण त्यात आळस, प्रमाद, देहात्मत्व बुद्धी अधिकच वाढण्याचा संभव असल्यामुळे तो बंधक आहे. कर्म करण्यास आरंभ करून त्यात देहास होणाऱ्या कष्टाला भिवून प्राप्त भोग्य सुख भोगावे. या लोलुपतेमुळे त्या कर्माचा त्याग केला तर तो राजस त्याग होईल. त्यातही भोगवासना व देहतत्व बुद्धी अधिकच वाढण्याचा संभव असल्याने हाही बंधकच आहे. देहाच्या लोभाने केलेल्या कर्मत्यागाने खऱ्या त्यागाचे फळ मिळत नाही. आता कोणत्या त्यागाने मोक्षफळ होऊन प्राप्त होते हेही प्रसंगाने सांगतो ऐक. आत्मबोध प्राप्तीसाठी म्हणून विहित कर्मे करावायची, अर्थात सत्वसंपन्न मनुष्य विहित कर्मे टाकीत नाही. त्यातील कर्तृत्वाचा मद व कर्मफळाचा आस्वाद हा जो कर्माचा बंध आहे त्यास तो टाकतो. याप्रमाणे हे मी करीत आहे अशी आठवणही मनात न होऊ देता निष्पृहतेने विहित कर्मे केली म्हणजे अंतःकरणातील रजोगुण व तमोगुण नाहीसे होतील. अर्थात अंतःकरण शुद्धी होऊन शुद्ध सत्वगुणाने आत्मज्ञानाचे डोळे उघडतात. त्यावेळी त्याच्या बुद्ध्याधिकापुढे दृष्टीपुढे असणारा एवढा मोठा विश्वाभास, पण तो पार मावळून जाऊन त्यास तो कोणीकडेच दिसत नाही. किंबहुना सर्वत्र ब्रह्मदर्शनामुळे कर्ता करण कर्म ही त्रिपुटीरूप द्वैत भावच मुळात लयास पावतो. मग ही शुभ कर्मे व ही अशुभ कर्मे असा कर्मातील भेद तरी कोठून उरणार. म्हणूनच सामान्यास शुभाशुभ वाटणारी कर्मे त्या कर्मयोग्यास तशी दिसत नाहीत व त्यामुळेच शुभ कर्मापासून शुभ सुख व अशुभ कर्मापासून दुःख तेही त्यास होत नाही. अशी कर्तृत्वाहंकार व कर्मफल त्याग करून टाकलेली तरच ती कर्मे पूर्णपणे टाकली जातात, नाहीतर ती अधिकच बांधतात. उपनिर्दिष्ट रीतीने ज्या कर्मफळ त्यागाने रजतम यांचा झाडा देऊन मनुष्य मोक्षाचा अधिकारी होतो त्यास सात्विक त्याग असे म्हणतात. विहित कर्मे अवश्य करावीत, कारण मनुष्य देह हा प्रागजन्मीय कर्माचे फळ भोगण्यासाठी मिळालेला आहे. म्हणून जोवर देह आहे तोवर तो कर्मे करणारच. त्यास संपूर्णतः व स्वरूपतः कर्मे टाकता येत नाहीत. कर्म हे अटळ अपरिहार्य आहे. मग मनुष्य फार तर विहित सात्विक कर्मे क्लेशकारक म्हणून टाकील, पण त्याऐवजी विषयोपभोगाच्या इच्छेने दुसरी राजस तामस कर्मे करीलच. या मनुष्य देहात अशी रागद्वेषमूलक देह तादात्म्यपूर्वक जी शुभाशुभ कर्मे करतो, म्हणजे त्या रूपाने तो त्यांची फळे भोगण्यासाठी पुढील अनेक जन्मजन्मांतरे घेण्याची पूर्वतयारी करतो. कारण जोपर्यंत आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे तोपर्यंत भोगवासना ही अंतःकरणात हटकून राहणार व त्या भोगाकरिता कर्मे ही करावीच लागणार. हे ओघानेच प्राप्त होते. ती कर्मे विहित निषिद्ध ज्या स्वरूपाची असतील त्याच प्रकारची त्यांची फळेही असतात. मनुष्य देहात स्वैर विषय भोगाने, निषिद्ध आचरणाने, कुव्यवहाराने अतिशय पापकर्म केले तर त्याचे अनिष्ट फळ भोगण्यासाठी त्यास कृमी, कीटक, लोष्ट अशी निकृष्ट अधम योनीस जावे लागते. तसे जर या मनुष्य देहात वेदविहित पुण्यकर्मे केली तर त्याचे इष्ट फळ भोगण्यासाठी अर्थात उत्तम भोगार्थ स्वर्गातील देवादी योनीस जावे लागते. ज्यावेळी शुभाशुभ कर्मे समान अर्थात पाप व पुण्य समभागास येतात तेव्हा त्याचे मिश्र फळ भोगण्यासाठी मनुष्य योनीस यावे लागते. मनुष्य हा मागील जन्मातील कर्माची फळे भोगीत असताना जी शुभाशुभ कर्मे करीत असतो ती आणखी पुढील अनेक जन्मास कारणीभूत होईल. अशा कर्मफलांतरास उत्पन्न करीत राहतात. याप्रमाणे ही जन्ममरणाची रहाटगाडक्यासारखी परंपरा अविरत चालू राहते. या कर्मास टाकण्याचा एकुलता एक प्रकार आहे व तो म्हणजे ईश्वरार्पण बुद्धीने कर्मे केली असता ईश्वर प्रसादाने शुद्ध चित्तात ब्रह्मात्मैक्यबोध प्रगट होतो. त्या आत्मबोधाने अविद्येसह देह तादात्म्यही नाहीसे होते. अतएव भोगवासनाही नष्ट होते. त्याच वेळी खरा कर्मत्याग होतो व तोच वरील चक्ररूप परंपरेतून सुटतो. कर्मस्वरूपता टाकता येत नाही, पण वेदबाह्य कर्म करतो अगर विहित कर्मफळ आशा धरता येते तशी टाकताही येते. त्यात कर्त्याचे स्वातंत्र्य आहे. अर्थात निष्काम कर्म केल्याने अंतःकरण शुद्ध होऊन श्री गुरु अमृत तुषाराने बोध प्रकट झाला की द्वैत दैन्यही नाहीसे होते. त्यावेळी भोग्य भोगता हेही मावळलेले असते.
ज्याप्रमाणे भिंत पडून गेली की भिंतीवरील काढलेल्या चित्राचीही माती होते, त्याप्रमाणे ज्ञान फलपर्यवसायी त्याग संन्यासाने मूळ अविद्येसच जगणे अस्तित्व राहत नाही. तर मग त्या अज्ञानाचे कार्य जे कर्म ते कोणी करावे व टाकावे असे हे विहित कर्माचरण शेवटी ज्ञानात पर्यवसित होते. कर्म ज्या अन्य कारणामुळे निर्माण होते ती कारणे 5 आहेत. ती तूही कदाचित जाणत असशील, कारण ती कारणे शास्त्रबाहू उभारून वेदरायाच्या राजधानीत सांख्य वेदांताच्या मंदिरात निरूपणात्मक नौबधीच्या ध्वनीद्वारा ती कारणे गाजत आहेत. सर्व कर्मसिद्धीसाठी ही 5च कारणे मूळ मुद्दल आहेत. त्या कारणामध्ये आत्मराजास उगाच प्रविष्ट करू नये. अशा बोलाच्या डांगुरटीने ती 5 कारणे प्रसिद्धीस आलेली आहेत. म्हणून अर्जुना, हे सकळ कर्माचे बीजभूत असणारे कारण पंचक सांगतेवेळी देव मोठ्या प्रेमाने बोलत आहेत व अर्जुनही त्या भक्तिरसात मग्न झाला होता. तो श्री गुरुदेवांचा व भक्तराजांचा संवाद श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अपूर्व सुंदर शब्दांनी चित्रित केला आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, खरोखरच आत्मव्यतिरिक्त ज्या 5 कारणांनी सर्व कर्माची उभारणी होते ती कारणे स्पष्ट रीतीने सांगतो. प्रथम एक गोष्ट लक्षात ठेव की त्या पंचकारण दळवाड्याहून आत्मतत्व उदासीनालिप्त आहे. आत्मतत्वाच्या सत्तेविना जशी कर्माची उभारणी होत नाही तसे ते आत्मतत्व कर्मसिद्धीस निमित्त कारणही नाही व उपादान कारणही नाही. एवढेच नव्हे तर कर्म पार पाडण्याच्या कामी स्वतः आत्मा नुसते सहाय्य करीत नाही. कर्माची ती 5 कारणे अशी की पहिले कारण म्हणजे देह हे होय. या देहातच भोगता जो जीव तो सुखदुःखादी स्वभोगासह राहतो. या देहात मनुष्य आपल्या इंद्रियाच्या साह्याने पंचविषय, भोग्यविषय व ज्या साधनाने मिळतील त्या साधनांचा अवलंब करून मिळवितो, त्याचा उपभोगही घेतो. त्याप्रमाणे या देहातच जर मनुष्याने खरे मनात आणले तर बंधमोक्षाची गुंतागुंत घडली जाते. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थात्रयास हा देह आधार आहे. याच उद्देशाने देहाला अधिष्ठान असे म्हणतात. कर्माचे दुसरे कारण म्हणजे कर्ता हे होय. ज्या कर्त्यास चैतन्याचे प्रतिबिंब असे म्हणतात. चैतन्यच आपल्या यथार्थ स्वरूपास विसरल्यामुळे देहच मी आहे असे मानू लागले तेव्हा त्यास जीव असे म्हणतात. त्या अज्ञानामुळे प्रकृती जी कर्मे करते ती मी केली असे जीव भ्रमाने म्हणतो. कर्माचे तिसरे कारण म्हणजे पृथ्वीग्ध कारण हे होय. करण म्हणजे ज्ञानसाधन असलेली ज्ञानेंद्रिये एकाच बुद्धीने ज्ञानस्रोतादी इंद्रियाच्या द्वारा फाकते. कर्माचे चौथे कारण म्हणजे निरनिराळ्या क्रिया हे होय. वायूमध्ये अखंड असलेली एकच क्रियाशक्ती, पण तिला निरनिराळ्या स्थानभेदामुळे व व्यापार भेदामुळे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान अशी निराळी नावे व तिचे भेद होतात. हेच कर्माचे चौथे कारण आहे. कर्माचे 5वे कारण म्हणजे दैव. कोणत्याही कर्म सिद्धीला सर्वेंद्रियावर अनुग्रह करणाऱ्या अधिष्ठात्री देववृंदाची अनुकूलता असावी लागते. हे कारण सहजी लक्षात येण्याजोगे नाही, तरी पण कर्मसिद्धीला आपणास अज्ञात असणाऱ्या बऱ्याच कारणसामुग्रीची आवश्यकता असते. अशाच कारणापैकी देववृंद हे कर्माचे एक अदृश्य स्वरूपाचे कारण आहे. ही 5ही कारणे त्या कर्माचे 5 हेतू आहेत. ज्यामुळे कर्मरचना होते. ते कर्म कसे घडते ते सांगतो. कोणत्याही कर्मासंबंधीचा संकल्प पहिल्यांदा मनात निर्माण होतो. त्या संकल्पास मन हेतू आहे. तो कर्मसंकल्प वाचेचा दिवा लावतो, म्हणजे वाणीद्वारा उच्चारण क्रियेने प्रकट होतो. ती वाचा कर्माचा मार्ग दाखविते. त्याप्रमाणे कर्तव्यबुद्धीने जीव आपल्या शरीरद्वारा आचरण म्हणजे कर्म करू लागतो. तेव्हा त्यास कर्माचे कर्तृत्व येते. याप्रमाणे हेतू व कारण यांच्या साह्याने जे कर्म उत्पन्न होते ते जर शास्त्रसंवादी झाले तर त्यास न्याय्य म्हणजे पुण्यकर्म म्हणतात. आणि जर कारण व हेतू यांच्यामुळे कर्म होत राहणार पण ते कर्म शास्त्रसाह्याविना शास्त्र विसंवादी झाले तर अन्याय्य कर्म आहे असे समजावे. या सर्व कर्माहून, कर्मकर्त्याहून किंबहुना दैवासकट 5 कारण व हेतू याहून आत्मा अलिप्त आहे. त्यांच्याशी आत्म्याचा मुळीच संबंध नाही. परंतु देहाभिमान भुलीमुळे ज्याच्या बुद्धीने देहच मी आहे असा निश्चय केला आहे त्या आत्मज्ञानविहीनास हे कळत नाही.
देह अहंकारामुळे आत्म्याच्या सत्य असंग स्वरूपाचा विसर पडून बाह्य देखाव्यावरून आत्माच करता आहे असा भ्रम निर्माण होतो. ज्याने चैतन्यास, ईश्वरास, ब्रह्मदेवासही केवळ देहाच्याच मर्यादेत आणून ठेवले, त्याचा आत्माच करता आहे असाही तत्वता निश्चय नसतो. देहस्वरूप मीच कर्म करता आहे असे समजतो. कर्मातीत व सर्व कर्म साक्षीभूत आत्मा मी आहे. मी आपल्या स्वरूपाची यथार्थ स्थिती असा अज्ञानी जीव ब्रह्मदेहरूपी बंदीशाळेत कर्माच्या वज्रगाठीने बांधला जातो. असे लोक जन्ममरणाच्या चक्ररूपी परंपरेतून, कर्मबंधातून कल्पकोटीपर्यंत बाहेर निघणे शक्य नाही. यातून सुटण्याचा एकमेव उपाय म्हणजे जे कर्म करीत असून कर्मबंधातून मुक्त झाले आहेत त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यांचा विचार केला तर त्या विचार करणारासही मुक्त होता येते. कारण अज्ञानामुळे हरवलेला, अप्राप्तवत झालेला आत्मा व आपली आत्मस्थिती आपणास प्राप्त व्हावी अशी जर खरी इच्छा असेल तर संताच्या स्थितीचा विचार केला असता आपली आत्मस्थिती सहजच लाभते. जो सर्व कर्मबंधापासून मुक्त झाला आहे त्याचे स्वरूप उपपत्तीच्या उभावरून सांगतो. हा मुक्त पुरुष होण्यापूर्वी अविद्येच्या निद्रेत या दीर्घ स्वप्नांचा व्यवहार अनादिकालापासून करीत होता. तो श्रीगुरूंनी तत्वमशादी महावाक्योपदेशाच्या नावाने हाका मारून आपल्या कृपा सामर्थ्याने नुसता त्याच्या मस्तकावर हात ठेवला असे नव्हे तर त्यास थापटून जागे केले म्हणजे यथार्थ निसंदेह साक्षात्कारात्मक ब्रह्मत्मैक्य रूप प्रबोध केला. अर्थात इतर कार्यान्तराच्या व्यवधान अभावी त्याच क्षणी विश्वस्वप्नासहित ती मायारूपी निद्रा टाकून देऊन गेली. तो मूळचा अद्वयानंद स्वरूपाने जागा झाला. जागृत झाल्यावर जसे दृष्टीला स्वप्न दिसत नाही त्याप्रमाणे त्यास अहममताही व वेद्यवेदकपणाही उरत नाही. त्याचे चित्तात मी ब्रह्म आहे असे दृढपरोक्ष ज्ञान झाल्यामुळे, अर्थात द्रष्टाच ब्रह्मरूप झाल्यामुळे यश्चैव दृश्याचीही त्यास ब्रह्मरूपाने प्रतीती येऊ लागते. म्हणजे सर्वत्र मीच ओतप्रोत भरून राहिलो आहे अशी अंतिम साध्यरूप अनुभूती त्यास येते. त्या व्यापक अनुभूतीमुळे कर्ता, करण, कर्म ही त्रिपुटीही भिन्नत्वाने राहत नाही. तर मग कोणत्या कर्माने त्या कर्माचा कर्तेपणा आपल्याकडे घेईल? ज्यांच्या दृढबोधात देहांकृती भाव बाधित झाला, त्यास ज्या प्राग्जन्मीय कर्मामुळे देह प्राप्त झाला ते प्रारब्ध कर्म शिल्लक असेपर्यंत देहही उभा असतो व देहद्वय संघाताकडून कर्मेही घडत असतात. वारा वाहून जर ओसरला तर त्या वाऱ्याने झाडाच्या ठिकाणी निर्माण केलेला डोल कंप हा क्षणभर उर्वरित राहतो. किंवा कापूर ठेवलेल्या करंडीतील कापूर जरी संपला तरी त्या करंडीत त्याचा वास राहतो. गाण्याचा समारंभ संपला तरी गाण्याचा रंगाचा मनोवृत्तीवर झालेला परिणाम जात नाही. जमिनीवर पाणी वाहून गेले तरी ओल राहते. लक्ष भेदल्यावर देखील बाणात जोवर वेगाचा जोर शिल्लक आहे तोवर बाण पुढे सारखा जात राहणार. सूर्यास्त झाल्यावरही संध्याकाळी ज्योती दीप्ती कौतुकाने दिसते. चाकावर मातीचे भांडे तयार केले व ते काढून कुंभाराने बाजूस नेले तरी पण आधीच्या फिरविण्याच्या गतीमुळे नंतरही ते चाक तसे फिरत राहणार. त्याप्रमाणे देह अभिमान गेल्यावरही ज्या प्रारब्धाने देह झाला ते प्रारब्धच त्याला आपोआप कर्म करावयास लावते. प्राचीन शेष संस्कारवशात कर्तव्यबुद्धीरहित देहवाचादी हेतू सहकारण पंचकाकडून अनेक प्रकारची कर्मे निर्माण होतात. तो ज्ञानी देहातच असतो, पण देहाभिमान व देहाकार वृत्ती नसल्यामुळे विदेहदृष्टी किंवा विदेह अवस्थेत असतो. एरवी चर्मचक्षुने स्थूलदृष्टीने जे त्याला देहधारी बुद्धीने पाहतात त्यास कर्मकर्ता असे मानतात. जो स्वस्वरूप बोधाने जागा झाला आहे व ज्याच्या अदृश्य व तत्सापेक्ष दृष्टा या दोन्ही भावना नाहीशा झाल्या आहेत, मुक्त पुरुषाचा देह प्रारब्ध संस्कारवशात हालत चालत म्हणजे कर्म करीत असताना पाहून वेडेपिशे लोक त्यास कर्ता म्हणतात. तत्वतः त्यास देहतादात्म्य नसल्यामुळे त्यास कर्माचे बंधन मुळीच घडत नाही. कारण आत्मा कोणत्याही कर्मास सहाय्य करीत नाही तसा तो कर्माच्या उपक्रमास हातही लावित नाही. व चिद्रूप साक्षी प्रेरणेच्या संकल्पास तरी आपण स्वतः निरोप देतो काय तर नाही. अज्ञानामुळे मी करता आहे असा अभिमान धारण करणारास कर्मबंध होतो. अज्ञानाच्या पटावर अन्यथा ज्ञानाचे चित्रित
करणारी त्रिपुटी प्रसिद्ध आहे, ती म्हणजे ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय ही होय. ही त्रिपुटीच जगाचे कारण आहे. या त्रिपुटीतूनच कर्माची प्रेरणा होते असे निसंदेह समज. अज्ञानाच्या पोटी जीवास विपरीत ज्ञान उपजता क्षणीच आपल्यास 3 ठिकाणी विभाग करते. ते वृत्तीज्ञान आपल्यापुढे ज्ञेयरूप पंचविषयाचा धोंडा उभारून विषयाची सिद्धी करून आपल्या ज्ञानाचा मागल्या बाजूला आश्रयाला ज्ञेय सापेक्ष ज्ञातृत्वाची उभारणी करते. म्हणजे विशुद्ध चैतन्याला वृत्तीज्ञानाच्या उपाधीमुळेच ज्ञातृत्व आहे असे ज्ञाता म्हणतात. वृत्तीज्ञानाबरोबरच उत्पन्न होऊन प्रतीत होणारे दृश्य विषय म्हणजे ज्ञेय होय. चैतन्याच्या आश्रयावर राहणारी कल्पित अज्ञानजन्य दृष्टी म्हणजे वृत्तीरूप ज्ञान आहे. अशी ही त्रिपुटी अनिर्वचनीय तयार होते, कारण वृत्तीज्ञानापूर्वी दृश्य ज्ञेयास अस्तित्वच नसते. वृत्तीज्ञानाचा उपायही नसेल तर ज्ञाता विशुद्ध ब्रह्मकोटीतच अंतर्भूत होतो आणि वृत्तीज्ञानातही वृत्तीभाग साक्षीभाष्य आहे आणि चिदाभाष्य तत्वतः स्वयंप्रकाश चैतन्यरूप आहे. म्हणून उपर्युक्त त्रिपुटी अध्यस्त आहे. ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय ही त्रिपुटीच कर्ता कर्म करण या रूपात परिणत होते. ज्ञान हे ज्ञात्याला ज्ञेयरूप विषय किंचित दाखविते, न दाखविते तोच तो ज्ञाता. तो विषय सुखसाधन अनुकूल वाटल्यास सत्यबुद्धीपूर्वक होणाऱ्या भोग्यत्व बुद्धीने त्या प्रिय विषयाच्या प्राप्तीसाठी किंवा तो विषय दुःख साधन प्रतिकूल वाटल्यास त्या अप्रिय विषयाच्या भोगासाठी प्रवृत्त होतो. तशी त्यास प्रेरणाच निर्माण होत असते. ती प्रेरणा झाल्यावर तो विषय ज्या साधनाने आपणास प्राप्त होईल तो त्या साऱ्या साधन सामग्रीचा उपयोग करून तो ज्ञाताच आता कर्म करू लागतो. असा हा ज्ञाताच क्रियामुळे कर्ता या हीनदशेस येतो. असा ज्ञाता आपण कर्ता होऊन ज्ञानास करण ताणतो तेव्हा ज्ञेय हे स्वभावताच कार्य म्हणजे क्रियेचे फल होते. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे कर्मप्रेरणा देणारे कर्माचे प्रवृत्तीत्रय आहेत व कर्ता, करण व कार्य हे कर्मसंचय म्हणजे कर्मसंग्रह होय. अर्जुना, जेव्हा हे कार्य मी करता असे वाटत असते त्यावेळी या समस्त क्रियापासून त्रिपुटीहून आत्मा अलिप्त, सदाचाच मुक्त, दूर वेगळा असतो.